आगामी महापालिकेच्या निवडणुकीत पुण्याचा गड राखण्यासाठी पवार काका पुतणे मागच्या काही काळातले मतभेद विसरणार आहेत। कारण मुंबईतल्या ठाकरेंच्या युती पाठोपाठ पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्यावर अखेर शिक्कामोर्तब झालं। पुणे जिल्हा हा कायमच राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला गेला। नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत आणि पालिकेच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 9 नगराध्यक्ष निवडून आले। आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 2017 साली गमावलेली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी दोन्ही पवारांनी राजकीय मास्टर स्ट्रोक लगावण्याचा विचार केल्याचं दिसतंय। दरम्यान काका पुतण्याची ही एकी भविष्यातील एकोप्याची नांदी तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे। अजित पवारांनी राष्ट्रवादी सोडली तरी विचारधारा सोडली नसल्याचं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी दोन्ही पवार केवळ निवडणुकीपुरती युती करत असल्याचं म्हटलंय। तर एकत्र लढण्याच्या चर्चेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही दुजोरा देण्यात आला आहे। मी सगळ्यांनी बहुतांशी जवळपास 90% सांगितलं की जो काही निर्णय घेणार असतील तर आदरणीय पवारसाहेब आणि सुप्रियाताई सुळे हे जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील। आमचं अस्तित्व वेगळं हे राहणारच आहे, त्यांचं अस्तित्व ते वेगळं राहील। निवडणुकीपुरती आमची आघाडी आहे। म्हणजे एका अर्थाने तुम्ही विचारधारा सोडताय असं ते म्हणतात? नाही, अजितदादांची सुद्धा फुले शाहू आंबेडकरी विचारधारा आहे। आमची फुले शाहू भाजप सोबत सत्तेमध्ये आहेत ना, पण त्यांनी विचारधारा कुठे सोडली आहे? रात्री दोन्ही गटाचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्र बसलो होतो आम्ही आणि त्याच्यामध्ये समंजसपणाने एकमेकांच्या मदतीने दोघांनी एकत्र लढायचं इथपर्यंत आमची रात्री चर्चा झालेली आहे। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा सुरू असताना शरद पवारांचे निष्ठावान नेते प्रशांत जगताप मात्र चांगलेच नाराज झाले। पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी थेट मुंबई गाठून सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदेंची भेट घेत नाराजी व्यक्त केली। जगताप उद्या पुन्हा सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदेंसोबत भेट घेऊन चर्चा करणार आहेत। त्यानंतर उद्या दुपारी 4:30 वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। सन्मान्य सुप्रियाताईंबरोबर आणि सन्मान्य आमचे प्रांताध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेबांबरोबर मागची 3-3.5 तास बैठक संपन्न झाली। मी जो एक प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला, या प्रस्तावाच्यावर चर्चा करायला माझ्या नेत्या सौ सुप्रियाताई सुळे या पुणे शहर कार्यालयामध्ये उद्या सकाळी 11 वाजता दाखल होत आहेत। सन्मान्य प्रांताध्यक्ष ताई आणि आम्ही एकत्रित चर्चा करणार आहोत आणि उद्या फायनली 4:30 वाजता राष्ट्रवादी भवन पुणे या ठिकाणी माझी प्रेस कॉन्फरन्स होऊन त्या ठिकाणी निर्णय जाहीर केला जाईल। शरद पवारांबाबत शिवसेनेची दुटप्पी भूमिका दिसून येते। एकीकडे अजित पवारांना सोबत घेणं म्हणजे भाजपशी हातमिळवणी करण्यासारखं आहे असा सूर आळवणाऱ्या शिवसेनेनं आता आपली भूमिका बदलली। पुण्यात अजित पवारांसोबत जाणाऱ्या शरद पवारांना मुंबईत सोबत घेण्यासाठी शिवसेनेनं हाक दिली। मुंबईत शरद पवार ठाकरे बंधूंसोबत असतील अशी माहिती संजय राऊतांनी दिली। मात्र पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आम्ही शरद पवारांसोबत युती करणार नाही अशी घोषणा संजय राऊतांनी केली। शरद पवारांसोबत युती करत असतील तर अजित पवारांना महायुतीत राहण्याचा अधिकार नसल्याचं संजय राऊत म्हणाले। तर पुण्यात काय घडतंय स्थानिक पातळी, खरं म्हणजे अशी युती झाली तर महायुतीत राहण्याचा अजित पवारांना अधिकारच नाही किंवा सत्तेत राहण्याचा अधिकार नाही। नरेंद्र मोदी आणि अमित शहानी माननीय शरद पवार साहेबांवरती कोणत्या प्रकारची वक्तव्य केलेत आपल्याला माहिती आहे। शरद पवार साहेब हे जातीय शक्तींच्या विरोधामध्ये, जातीयवादी शक्तींनी, मग मोदी असतील अमित शहा असतील यांच्या राजकारणाचा त्यांना भयंकर तिटकार आहे आणि त्याविरुद्ध ते आमच्याबरोबर संघर्ष करत आहेत। मोदी आणि शहा हे लोकशाहीचे मारेकरी आहेत असं पवार साहेबांचं म्हणणं आहे। आम्ही जाणार नाही, पुण्यामध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र लढू। काँग्रेस आमच्या बरोबर येणार असेल तर आम्ही नक्की त्यांच्याबरोबर चर्चा करू। आतापर्यंत पुण्यामध्ये काँग्रेसची चर्चा झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।